आम्ही सगळीजण रेणुका देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालो, पनवेलवरून निघालो. तर आता सातारा ते वाईच्यामध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो. थंडी आहे सकाळची, थंडी आहे. हे आमचे मिस्टर, यांना एवढी थंडी वाजली की अक्षरशः रुमाल कानाला लावून स्वेटर घातले आणि गाडी चालवतात आहे. आता आम्ही CNG गाडीमध्ये CNG भरायला थांबलो. नाश्त्यासाठी या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. उपमा आणि चहा पिलो. जर शांत बसणं म्हणते ना. इकडे आता जेवायला थांबलेलो आहे. 1 वाजला आहे. आम्ही आता इकडे जेवायला थांबलेलो आहोत. आता आम्ही चाललोय कुठे? सौदत्ती रेणुका दर्शन देवळामध्ये. 12 तास मुंबईवरून रात्री जे आम्ही पनवेलला 2 वाजता घर सोडलंय, अजूनपर्यंत आम्ही मध्येच आहे, अजून पोहोचलो नाही. आता अजून दाखवतात आहे की 3 तास आहे. 3 तास म्हणजे किती वाजता पोहोचणार आपण? 5 वाजता. 5 वाजता नाही, 2 वाजता. हां 3 वाजता. हां बरोबर, 3 वाजतील आम्हाला तिकडे दर्शनासाठी. बघू आता तिकडे दर्शन किती, म्हणजे आता मी कर्नाटक बॉर्डर क्रॉस केलेलं आहे. आता बघू आता कधी दर्शन भेटेल. अजून आम्हाला तिकडे जाऊन रूम घ्यायचा, रूममध्ये फ्रेश होऊन आंघोळ बिंघोळ करून, अजून आंघोळ नाही केली, मग तिकडे आंघोळ बिंघोळ करून एक रूम घेऊन मग त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ. बघू आता कधी दर्शन भेटते. सौदत्तीला ऑलमोस्ट पोहोचू, तर बघत राहा. अजून किती तास राहिले? कर्नाटका नाही, अजून किती तास आहे देवळात जायला? 40 मिनिटं. 40 मिनिटं. अजून 40 मिनिटं आहे. जाऊ बघा, कर्नाटका बघा. आम्ही सौदत्तीला आता आम्ही 4:30 वाजता, दुपारच्या 4:30 वाजता आम्ही पोचलो. मग भूक लागलेली, नाश्ता केला आणि चहा पाणी केलं. बघू आता रूम आता बघणार आहे. रूम आता आम्हाला कसा मिळतो, कारण 1 दिवस आम्ही इकडे राहणार आहोत. बघू आता पुढे दर्शनाला कसं म्हणजे निघायचं ते दाखव, तुम्हाला मी दाखवते दर्शन म्हणजे कसं मिळतं काय ते. असा हा आम्ही रूम घेतला आहे. इकडे या बेडवरती 2-3 पण झोपू शकतो. आणि इकडे पण असं म्हणजे एक कपाट आहे, चेअरबीर आहे, आणि इकडे पण एक जण झोपू शकतो. हे बघा, हे मिस्टर पण झोपलेले आहेत माझे. पनवेल ते सौदत्तीपर्यंत माझी लेकीने आणि ह्यांनी दोघांनी गाडी चालवली, त्याच्यामुळे हे खूप थकले गेले, थोडे आल्याच झोपले. असे आम्ही लोकांनी 2 रूम घेतलेत. 5 जण आहोत आम्ही, तरी पण आम्ही 2 रूम घेतले. आता आम्ही दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे. 6:45 वाजले. आता बघूया दर्शन कधी भेटतं, कधी काय, कसं दर्शन होतं तसं मी तुम्हाला दाखवेल. हे आमचे हिरो आता तयार होतात आहे बघा.
ಎಷ್ಟು ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕಟ್ಟ गर्दी खूप आहे लाईन. रात्री आता 9 वाजले तरी पण खूप लाईन आहे. काय होतं सांगतो. हे मध्ये देव बघितले कुठे रेणुकादेवी आईचं दर्शन मस्त छान झालं हां. आणि तो व्यवस्थित एकदम मन भरून आलं आणि मस्तच दर्शन झालं. तिकडे पाणीकुंड तिकडे ना.